आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे अग्निदेव, आज मी स्वतःला तुम्हाला समर्पित करतोय। माझ्या या समर्पणाला स्वीकार करा। थांब पार्था, अजून सूर्यास्त कुठे झालाय तो पहा। हे कसं काय झालं? हे कसं काय झालं? नाही नाही। आणि जर सूर्यास्तच झाला नसेल तर तुला अग्नीत प्रवेश करण्याऐवजी तुझी प्रतिज्ञा पूर्ण करायला हवी। पार्था, तो पहा सूर्य आणि हा पहा जयद्रथ, तुझा शत्रू। वाचवा वाचवा युवराज, वाचवा 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 युवराज, वाचवा। सूर्यास्त झाला, युद्ध समाप्त करा। वा अर्जुन, तू तर अघटितालाही घडवून आणलंस।
हे सगळं वासुदेव श्रीकृष्णांच्या कृपेने झालंय भीम. हे केशव, तुझी कृपा दृष्टी कायमच माझ्यावर असू दे. गांधारी, गांधारी, तुझे अश्रू मला दुबळा बनवतात, म्हणून तुझ्या या अश्रूंना थांबव. नाही महाराज, जिच्या भाग्यात रडणंच लिहिलं असेल ती रडण्याशिवाय करू तरी काय शकते. सिंधू नरेश जयेंद्रथ, तुझाच नाही तर माझाही जावई होता. आपल्या मुलीचं विधवा होण्याचं दुःख जितकं तुला आहे तितकंच मलाही आहे. परंतु मी माझ्या अश्रूंना किती धीराने रोखलं आहे. तुमच्यात इतकं साहस आहे कारण तुम्ही पुरुष आहात, पण मी तर स्त्री आहे. मी माझ्या हृदयावर दगड नाही ठेवू शकत महाराज, माझ्या हृदयावर दगड नाही ठेवू शकत. जर तू तुझ्या अश्रूंना थांबवणार नाहीस तर तुझं हे रडणं ऐकून माझ्याही अश्रूंचा बांध फुटेल. म्हणून जर रडायचंच असेल तर तुझ्या कक्षात जाऊन रड. मला तर एकांतात अश्रू ढाळायचे होते, पण मला माझ्या कक्षात जायला भीती वाटते. स्वतःच्या कक्षात जायला कसली भीती? जर आपली पुत्री दुशाला माझ्या कक्षात आली तर मी तिला सामोरी कशी जाऊ शकेन? बोला महाराज, मी तिला सामोरी कशी जाऊ शकेन? मी तिचं सांत्वन कसं करू? सांत्वन तर तो करतो जो स्वतः दुःखी नसेल. कुठल्याही सुनेला भेटायचं साहस नाहीये माझ्यात. महाराज, केवळ आपल्या जावयाचा जयद्रथाचाच वध नाही झालाय, तसं तर आपल्या कितीतरी पुत्रांचा वध होऊन गेलाय महाराज. हो गांधारी, आपणही अतिशय सहजपणे आपल्या पुत्रांची आहुती देत आहोत. आधी या महालात आपल्या 100 पुत्रांसोबतच आपल्या 100 सुनांचाही किलकिलाट असायचा, पण आता महालाच्या प्रत्येक कोपऱ्यातून केवळ हुंदकेच ऐकू येतात महाराज, केवळ हुंदकेच ऐकू येतात. आपली दुर्दैवी मुलगी किंवा कुठल्याही सुनेच्या समोर यायच्या भीतीनेही मी तर आता स्वतःची चाहूल लागली तरी भयभीत व्हायला लागले. स्वतःची चाहूल लागली तरी भयभीत व्हायला लागले. म्हणून कृपया तुम्ही मला तुमच्या कक्षात राहायची अनुमती द्या महाराज. दुशालाचे अश्रू पुसायची शक्ती आता माझ्या हातात नाहीये महाराज, आता माझ्या हातात नाही राहिली. अरे दुशाला, माझ्या लाडक्या बहिणी, तुझ्या येण्याने तर हस्तिनापुरात आनंद पसरला. कधी आलीस तू? आत्ताच येते. सिंधू नरेशही बरोबर आलेत का? हो आलेत की, पण ते पिताश्री आणि माताश्रींबरोबर गप्पा मारतायत. आणि तू
मला भेटायला आलीस हो ना? हो. काय झालं, आज फारच आनंदी दिसतेस. हो, मी खूप आनंदी आहे, म्हणून तर मिठाई आणली आहे. मिठाई? पण कशाबद्दल मिठाई? दादा. अगं सांग ना, कसली मिठाई? दुष्याला सांग ना, कसली मिठाई? तू मामा होणार आहेस. ओ, तू सुद्धा घे, सुखी रहा. माझी लाडकी दुष्याला, नेहमी सुखी रहा तू. दुष्याला, दुष्याला, क्षमा कर, मला क्षमा कर. ज्या हातांवर तुला विश्वास होता, ते हात तुझ्या सौभाग्याचं रक्षण नाही करू शकले. ते हात तुझ्या सौभाग्याचं रक्षण नाही करू शकले. ते हात तुझ्या सौभाग्याचं रक्षण नाही करू शकले. नाही करू शकले. नाही करू शकले. भाच्या, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू. भाच्या, हे अश्रू तर निर्बलतेचं प्रतीक असतात, आणि तू तर बलवान आहेस रे. कोणी सांगितलं तुम्हाला की मी शक्तिशाली आहे? भाच्या, कोणी सांगितलं? भाच्या, मामाश्री, मी शक्तिशाली नाहीये. नाहीये. मी तर तो दुर्बळ भाऊ आहे, जो आपल्या भावांची रक्षा करू शकत नाही. अरे, मी तर तो भेकड आहे, जो आपल्या बहिणीच्या सौभाग्याचं रक्षण करू शकला नाही. अरे, मी तो पिता आहे, जो आपल्या पुत्रांचं रक्षण करू शकला नाही. आणि तरी तुम्ही मला शक्तिशाली म्हणता. मामाश्री, मामाश्री, माझ्यासारखा दुर्बळ आणि अभागी कोणीच नाहीये. कोणीच नाहीये. धिक्कार असो माझा आणि माझ्या शक्तीचा. धिक्कार असो. भाच्या, ज्याच्याकडे द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा आणि कर्णासारखे अजय महावीर आहेत, त्यांना दुर्बल समजण्याची चूक मी तर काय, कोणीच करू शकत नाही. हा, तुम्ही ज्यांना अजय समजतात मामाश्री, त्यांच्याच समोर माझ्या मेवण्याचा जयद्रथाचा अर्जुनाने वध केला. हे चौघे तिथे असताना आपल्या सेनेचा संहार झालाच ना. मामाश्री, यांच्यातल्या एकानेही जर अर्जुनाला प्रतिबंध केला असता, तर जयद्रथाऐवजी अर्जुन यमलोकी पोहोचला असता. पण असं घडलं नाही. असं नाही घडलं. काहीच करू शकले नाहीत हे माझे योद्धे. अर्जुनाने यातल्या प्रत्येकाला पराजित केलं. प्रत्येकाला पराजित केलं. मामाश्री, आठवतोय तो दिवस? आठवतोय तो दिवस जेव्हा कृष्ण शांती प्रस्ताव घेऊन हस्तिनापुरात आला होता? हो हो, आठवतंय भाच्या. आणि त्या दिवशी तू खूप धिटाई दाखवली होतीस आणि तो शांती प्रस्ताव धुडकावून लावला होतास.
मामाश्री, त्या प्रस्तावाला मी ज्याच्या जीवावर धुडकावून लावलं होतं तो अंगराज कर्ण अर्जुनाकडून नाही तर भीमाकडून पराजित झाला. भीमाकडून. हो भाच्या, याला आपलं दुर्भाग्यच म्हणावं लागेल. दुर्भाग्य? मामाश्री, कधी पांडवांबरोबर द्यूत खेळताना आपला प्रत्येक भासा आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे दान देत असे, पण आता आपला प्रत्येक भासा उलटाच पडतोय. काळ आपला शत्रू बनलाय. आपण प्रत्येक दिवशी युद्धाचा डाव हरत चाललोय. भाच्या, निराश का होतोयस? लक्षात ठेव, अंतिम विजय हा तुझाच होईल. हो मामाश्री, अजूनही तुम्हाला वाटतंय की अंतिम विजय माझाच होईल? हो भाच्या, अंतिम विजय हा तुझाच होईल. आधी मला ही खात्री होती की विजयश्री माझ्याच गळ्यात पडेल, पण आता माझा आत्मविश्वास डळमळलाय. भाच्या, एक गोष्ट लक्षात ठेव, युद्ध नेहमी विश्वासाच्या पायावरच जिंकलं जातं. म्हणून विश्वास ठेव की अंतिम विजय हा तुझाच होईल. मामाश्री, अंतिम विजय माझा होईल की नाही हे मला माहित नाही, पण आता मला अंतिम युद्ध करायचंय. अंतिम युद्ध. मग परिणाम काहीही हो. अंतिम युद्ध. हो महाराज, युवराज अंतिम युद्धाच्याच गोष्टी करत होते. भ्रमित झाला आहे तो, भ्रमित. तो मेंदूने नाही, मनाने विचार करत आहे. महाराज, दुर्योधनाकडे मेंदू आहे कुठे? म्हणजे हे महाराज की दुर्योधनाने त्याचा मेंदू कधीच शकुनीकडे गहाण ठेवलाय. इतका संहार झाल्यानंतरही शकुनी म्हणतोय की अंतिम विजय दुर्योधनाचाच होईल. कुठलाही समजूतदार माणूस अशा मूर्खपणाच्या गोष्टी अशा वेळी बोलणार नाही, जेव्हा आपला पराजय डोळ्यांसमोर स्पष्टपणे दिसत असेल. कुणास ठाऊक काय परिणाम होईल या अंतिम युद्धाचा. अंतिम युद्ध? हो भीमदादा, अंतिम युद्ध म्हणजेच एकतर युद्ध जिंकणं किंवा आपल्या जीवावर उदार होणं, आणि तोपर्यंत ना झोपणं, ना विश्रांती घेणं, आणि नाही आपलं कवच काढणं. निर्णायक युद्धालाच अंतिम युद्ध म्हणतात. करू दे दुर्योधनाला अंतिम युद्ध. आपण तयार आहोत. माझी गदा दुर्योधन आणि दुःशासनाच्या रक्ताने स्नान करायला आतुर आहे. माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा क्षण जवळ येतोय. त्या नीच आणि पापी दुर्योधनाची मांडी मी माझ्या गदेने फोडून टाकेन, आणि त्या अधर्मी दुःशासनाची छाती फोडून त्याच्या रक्ताने पांचाली द्रौपदीच्या केसांना धुवून मी माझी दुसरी प्रतिज्ञा ही पूर्ण करीन. करू दे दुर्योधनाला अंतिम युद्ध. करू दे. भीमदादा, स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेव. स्वतःवर संयम ठेव भीमसेन. कशासाठी ठेवू संयम? का ठेवू संयम? कारण आपला सामना केवळ दुर्योधन आणि दुःशासनाशी नाहीये, आचार्य द्रोणांशी सुद्धा आहे. आणि केवळ आजच्या विजयाने हे समजणं की आपण हे युद्ध जिंकलंय ही आपली खूप मोठी चूक असेल.
हो, भीष्म पितामह निष्क्रिय अवश्य असतील, पण सेनापती द्रोणाचार्य तर सक्रिय आहेत. केशव, द्रोणाचार्य सक्रिय असतानाही अर्जुनाने जयद्रथाचा वध केलाच ना. म्हणूनच तर आपल्याला अजूनही सावध असायला हवं. तुला काय म्हणायचंय केशव? हेच की आजच्या युद्धामध्ये कौरवांचा पराजय झाला नाहीये. पराजय झालाय युद्धकुशल आणि अजेय सेनापती आचार्य द्रोणांचा. जयद्रथाच्या वधामुळे आचार्य द्रोणांच्या युद्धकुशलतेचा अपमान झालाय. त्यांनी जयद्रथच्या सुरक्षेचं जे वचन दिलं होतं ते वचन खोटं ठरलेलं आहे. त्यांचा अभिमान दुखावला गेलेला आहे. त्यामुळे ते घायाळ होऊन एका सिंहाप्रमाणे खवळलेले असतील. आणि तुम्हाला माहीतच आहे की एक घायाळ सिंह सगळ्यात जास्त घातक असतो. त्यामुळे तुमच्या गुप्तचरांना सतर्क राहायचे आदेश द्या दादा. कारण द्रोणाचार्य उद्या काय रणनीती ठरवतील त्याची माहिती आपल्याला आधीपासून मिळाली तर त्याला उत्तर म्हणून आपण योग्य रणनीती ठरवू शकू. केशव, तुझ्या अशा बोलण्याने सगळ्यांचाच धीर सुटेल. नाही पार्था, मी तर केवळ तुम्हाला सतर्क करतोय. आणि आता मी तुम्हाला सगळ्यांना अशी एक गोष्ट सांगणार आहे ज्याची माहिती तुम्हाला कोणालाच नाहीये. अशी कुठली गोष्ट आहे केशव जी आमच्यातल्या कोणालाच माहिती नाहीये? ते सत्य असं आहे दादा की आज युद्धाच्या समाप्तीनंतर सुद्धा आचार्य द्रोणांनी त्यांचं कवच काढलं नव्हतं. काय? हे काय म्हणतोस केशव? द्रोणाचार्याने कवच काढलं नाही? याचा अर्थ असा की त्यांनी अंतिम युद्धाचा निश्चय केलेला आहे. एकतर ते स्वतः संपतील किंवा ते सर्व पांडवांना मारतील. असंही होऊ शकतं की ते आज रात्रीच आक्रमण करतील. याचा अर्थ असा केशव की केवळ दुर्योधनच नाही तर गुरु द्रोणाचार्यांनीही अंतिम युद्ध करायचा संकल्प केला आहे. लढू वा मरू. आणि लक्षात ठेवा सगळ्यांनी की द्रोणाचार्यांनी जर उद्या अंतिम युद्ध केलं तर याचा अर्थ असाच असेल की उद्या युद्धाचा शेवट होईल आणि युद्धाचा निर्णय कौरवांच्या बाजूने असेल, आपल्या नाही. प्रणाम आचार्य. आयुष्यमान भव. आचार्य, जर तुम्ही असाच आशीर्वाद सिंधू नरेश जयद्रथाला दिला असता तर कदाचित आज तो जिवंत असता. गांधार नरेश, तुम्ही जयद्रथाच्या वधाचं कारण मला बनवू पाहत आहात, परंतु सगळ्यांनाच माहीत आहे की आज जो काही अनर्थ घडला त्याचं कारण सूर्यास्त होण्याचा आभास आहे, ज्यामुळे आपण सगळेच फसलो. सिंधू नरेशला जर मी आयुष्यमान होण्याचा आशीर्वाद दिला असता तर तोही विफल ठरला असता. कारण मी युद्ध तर अवश्य करू शकतो, परंतु कोणाच्या भाग्याशी लढू शकत नाही. परंतु आचार्य, तरीही या आरोपापासून वाचू शकत नाही की तुम्ही तुमची कृपादृष्टी केवळ पांडवावरच ठेवत आला आहात. गांधार नरेश, त्यांनाच मनापासून आशीर्वाद सुद्धा देत आला आहात. गांधार नरेश, का मी काय खोटं बोलतोय का? तुम्ही अर्जुनाला मनापासून आशीर्वाद नाही दिलात. त्याच आशीर्वादामुळे अर्जुनाने त्याची प्रतिज्ञा पूर्ण केली.
पण सिंधू नरेश जयद्रथांचे प्राण तर अनंतात विलीन झाले. गांधार नरेश, जशी तुमची जीभ चालते तसेच तुम्ही जर तुमच्या धनुष्याने बाण चालवले असते तर कदाचित जयद्रथाच्या प्राणांचं रक्षण झालंही असतं. परंतु आचार्य, सिंधू नरेशांच्या सुरक्षेची जबाबदारी सगळ्यात जास्त तुमच्यावर होती. तुम्ही आमचे सेनापती आहात, तरीही जयद्रथांचा वध झाला. तुम्ही तर कुरुकुलाच्या सगळ्या राजकुमारांचे गुरु आहात. तुमचे शिष्य तुमच्यापेक्षा मोठे असूच शकत नाहीत, पण आज तुम्हाला तुमच्याच एका शिष्याकडून पराजित व्हावं लागलं. युवराज, गांधार नरेशांच्या जिभेला लगाम घाला. जे तोंडाला येईल ते बोलत आहेत. मामाश्री चुकीचं तर नाही बोलत आहेत ना. आम्ही आमची सगळी शक्ती तुमच्या हातात ठेवली होती आणि केवळ इतकीच विनंती केली होती की एका सिंधू नरेशला वाचवा. पण तुम्ही असतानाही तुमचा एक शिष्य सर्व कौरव सेनेच्या तोंडावर काळ फासून गेला. युवराज, तुम्हाला चांगलंच माहित आहे की सिंधू नरेशांच्या सुरक्षेत मी काहीच कमी ठेवली नव्हती, आणि तरीही तो मारला गेला. उच्चतम सुरक्षा असतानाही जर तो मारला गेला तर मग बाकीच्यांची काय कथा? मला विजय मिळवून द्यायच्या इच्छेने माझे जे काही मित्र आपल्या बाजूने आले होते त्या सर्वांना आपले प्राण गमवावे लागले. जे कोणी वीर महावीर मला पृथ्वीपती बघण्याच्या इच्छेने माझ्या बाजूने युद्ध करत होते ते सगळेच पृथ्वीच्या शय्येवर झोपलेत. आचार्य, या सगळ्यांच्या हत्येचं पाप माझ्या माथ्यावर लिहिलं जाईल. माझ्या माथ्यावर. आचार्य, मी तो पापी आहे ज्याने स्वतःच्याच नातेवाईकांचा आणि मित्रांचा संहार घडवला आहे. आता जरी मी हजारो अश्वमेध यज्ञ केले ना, तरीही मी स्वतःला या पापातून मुक्त नाही करू शकणार. आचार्य, मी इतका स्वार्थी नाहीये. आता मला माझ्यासाठी प्राण त्यागणाऱ्या माझ्या मित्रांच्या वीर बलिदानावर स्वतःचा बळी चढवून श्रद्धांजली देण्याशिवाय पर्यायच नाही. हे तुम्ही काय म्हणत आहात युवराज? आचार्य, आता मला जगायचं नाहीये. मला माझ्या आप्तांच्या प्रेतावर उभं राहून जगायचा काही अधिकार नाहीये. मगाशीच तुम्ही मला आयुष्यमान व्हायचा आशीर्वाद दिलात ना, परत घ्या तुमचा आशीर्वाद. युवराज, कदाचित तुम्ही भानावर नाही आहात. हो आचार्य, मी भानावर नाहीये. हो आचार्य, मी भानावर नाहीये. डोकं काम करत नाहीये माझं. बुद्धी भ्रष्ट झालीये माझी. म्हणूनच दिसत असूनही बघू शकलो नाही की पितामह भीष्म युद्ध तर माझ्या बाजूनी करत होते, पण त्यांना वाटायचं की पांडवांचा विजय व्हावा. हो, मी भानावर नाहीये. म्हणून मला हे कळलं नाही की अर्जुन तुमचा प्रिय शिष्य आहे, ज्याच्या समोर आम्ही तुम्हाला तुच्छ वाटतो. पण आचार्य, आता मला भान आलंय. माझे डोळे उघडलेत. आता मला कळलंय की केवळ अंगराज कर्णच माझा खरा मित्र आहे. केवळ अंगराज कर्णालाच मनापासून माझा विजय हवाय. आणि आता केवळ तो अंगराज कर्णच मला विजयी करू शकतो. बोलण्यात आणि करण्यात खूप अंतर असतं युवराज. विजय देणारे प्राण तळ हातावर घेऊन युद्ध करतात. प्राण वाचून रणभूमीवरून पळून जात नाही. अर्जुनाने जेव्हा जयद्रथाचा वध केला तेव्हा तुझा हा खरा मित्र का पुढे नाही आला? कर्ण अवश्य सिंधू नरेशाची रक्षा करू शकला असता, पण जर त्यांनी तसं केलं असतं तर मग तुम्ही सेनापती असल्याचा काय फायदा? शब्दांचे बाण तर गांधार नरेश चालवतात,
परंतु तुमच्याकडून ती अपेक्षा नव्हती युवराज. मी आधीच सांगितलं होतं की मी भाग्याशी लढू शकत नाही. तुमच्या भाग्यात काय आहे हे तुम्हाला त्याच दिवशी वाचायला हवं होतं जेव्हा भीष्म पितामह शिखंडीमुळे निष्क्रिय बनले होते. गंगापुत्र भीष्म ज्यांना दानव तर दानव परंतु देवताही पराजित करू शकले नाहीत. मग कर्ण किंवा माझी स्वतःची काय पात्रता? युवराज, तुम्ही कौरवांच्या भाग्याला नाही वाचू शकलात, परंतु गंगापुत्रांनी ते निष्क्रिय होताच कौरवांच्या भाग्यातलं वाचलं होतं आणि तुम्हाला पांडवांशी समेट करण्याचा सल्ला दिला होता. भीष्म पितामहांच्या अंतिम इच्छेनुसार तुम्हाला पांडवांशी तह करायला हवा होता, परंतु त्यावेळी तुम्ही पितामहांच्या इच्छेला धुडकावून लावून त्यांचा अपमान केलात आणि आज माझ्यावर पक्षपाताचा आरोप लावत आहात. मग आता काय आचार्य, तुम्ही पण युवराजांना पांडवांशी तह करण्याचा सल्ला द्याल का? नाही मामाश्री, नाही. आता पांडवांशी तह मेलो तरी नाही होणार. आता मला अंतिम युद्ध करायचंय, अंतिम युद्ध. एक तर मी 5 पांडवांसहित सर्व कुळाला संपवून त्यांच्या रक्ताने युद्धभूमीला रंगवून टाकीन, नाहीतर स्वतः माझे प्राण अर्पण करीन. अशा लोकांबरोबर जगून काय फायदा जे नेहमीच पांडवांच्या बरोबर असतील आणि नेहमी त्यांच्याच विजयाची इच्छा धरतील. आचार्य, आता माझ्या जगण्याचं काहीच कारण शिल्लक नाहीये, म्हणून मला अंतिम युद्धाची आज्ञा द्या. युवराज, नाही, तुम्हाला मी अंतिम युद्ध करायची आज्ञा नाही देऊ शकत. का आचार्य, का? यासाठी कारण युद्ध करण्याचा निर्णय मी आधीच घेतला होता, म्हणूनच माझ्या शरीरावर अजूनही हे कवच आहे. सिंधू नरेश जयद्रथाला त्यांच्या प्राणांचं रक्षण करण्याचं वचन मी दिलं होतं. माझं ते वचन खोटं ठरलं, परंतु आता माझं अंतिम युद्ध करणं अजूनही आवश्यक ठरलं आहे, कारण माझ्यावर पांडवांशी पक्षपात करण्याचा आरोप ठेवला गेला आहे. या आरोपाला मी पांडवांच्या रक्तानेच धुवून टाकीन. हे दश दिशांनो, हे दिक्पालांनो, हे नक्षत्रांनो, हे यक्ष गंधर्व किन्नरांनो, हे देवतांनो, मी भारद्वाज द्रोण प्रतिज्ञा करतो की मी उद्या निर्णायक युद्ध करीन. उद्या मी समस्त पांचालांसहित पांडवांचा वध केल्याशिवाय हे कवच नाही काढणार. केशव, केशव, केशव. काय झालं याज्ञसेनी? तू इतकी व्याकुळ का झालीयस? हे केशवा, मी व्याकुळ आहे. आणि तू आरामात बासरी वाजवतोयस जसं काही घडलंच नाही. काय झालंय? म्हणजे तुला असं म्हणायचंय केशवा, जसं तुला काही माहीतच नाहीये? तुला तर चांगलंच माहितीये की द्रोणाचार्यांनी 5ही पांडवांबरोबर सर्व पांचालांचा वध करायची प्रतिज्ञा घेतली. माझ्या 5ही पतींबरोबरच माझे पिता आणि माझ्या भावांचे प्राण संकटात सापडले. हे माहीत असूनही की उद्या काय होणार आहे, तू काहीच करणार नाहीयेस. असा बासरी वाजवत बसशील?
जे नशिबात लिहिलंय तेच घडेल. मी पण हीच याचना घेऊन आले केशव, की नशिबात लिहिलेलं बदल. तू तर परमेश्वर आहेस, काहीही करू शकतोस. नशिबात लिहिलेलं कोणी बदलू शकतं का वेडे? आणि हो, मी कोण आहे भाग्य बदलणारा? नाही केशव, मी वेडी नाहीये. मला सगळं कळतंय. तुला जे हवं असतं तेच घडतं. मला माहितीये की द्यूत सभेत माझी साडी अशीच वाढत चालली नव्हती. तूच वाढवली होतीस. भीष्म पितामहांनी जेव्हा पांडवांचा वध करण्याची प्रतिज्ञा केली, तेव्हा मला सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद कोणी दिला होता? तूच दिला होतास केशव. आणि जेव्हा पार्थ अर्जुनाचे प्राण त्याच्या प्रतिज्ञेमुळे संकटात पडले होते, तेव्हा सूर्यास्त झाल्याचा आभास, हा चमत्कार कोणी घडवला होता? सांग केशवा, तूच तर. आणि तुझं आणि माझं नातं केवळ बहिणीचंच नाहीये, केवळ सखीचंच नाहीये. भगवंत आणि भक्ताचंही आहे. आणि पांचाली, हे काय बोलतेस तू? तू लाख लपवायचा प्रयत्न कर केशवा, पण भक्तांच्या डोळ्यांपासून तुझं देवत्व लपू शकत नाही. द्यूत सभेत मी, केवळ मीच, माझी लाज राखताना तुला माझी साडी वाढवताना पाहिलंय. केवळ मीच. तो माझ्या डोळ्यांचा भ्रम होता का केशवा? नाही केशव, हे सगळं सत्य होतं. सगळं सत्य होतं. तू काहीही करू शकतोस. म्हणूनच मी हात पसरून तुझ्या दाराशी आले आहे. माझे भाऊ, माझे पिता आणि माझ्या 5ही पतींचे प्राण संकटात आहेत. त्यांची रक्षा करा भगवान, त्यांची रक्षा करा. प्रारब्धाला बदलून टाक केशव, बदलून टाक. परंतु पिताश्री, तुम्हाला अशी प्रतिज्ञा करायला नको होती. कारण अशी भयंकर प्रतिज्ञा करून तुम्ही तुमचे प्राण संकटात टाकले आहेत. पुत्र, जगात प्राण म्हणजेच सगळं काही नसतं. प्राणांपेक्षा जास्त मोल स्वतःच्या मान आणि सन्मानाचं असतं. कधी कधी तर आपल्या मान सन्मानासाठी आपल्या प्राणांचंही मोल द्यावं लागतं. माझा मान सन्मान जेव्हा संकटात आला, तेव्हा त्याचं रक्षण करण्यासाठी मी माझे प्राण पणाला लावले. परंतु तुम्हाला तर सगळेच मान देतात. इथवर की पांडवही तुमचा मान राखतात. परंतु तरीही तुम्हाला तुमचे प्राण पणावर का लावावे लागले? यासाठी कारण युवराज दुर्योधन आणि गांधार नरेश शकुनीने माझ्यावर पांडवांप्रती पक्षपात करण्याचा आरोप लावला होता. परंतु हा आरोप खोटा आहे. तुम्ही आयुष्यभर केवळ कौरवांची सेवा केली. कौरवांसाठी तुम्ही तुमच्या ब्रह्मत्वाचा त्याग केलात. इतकं मोठं बलिदान केल्यानंतरही तुमच्यावर खोटा आरोप लावला गेला.
हा आरोप पूर्णपणे खोटाही तर नाही. काय? होय पुत्र, हे तर सत्य आहे की माझं मन नेहमी पांडवांच्याच बाजूने राहिलं आहे, कारण ते नेहमीच धर्माच्या मार्गावर असतात. परंतु मी त्यांची साथ इच्छा असूनही नाही देऊ शकलो. हेच माझं दुर्भाग्य आहे की कौरवांची साथ देण्यासाठी मी विवश आहे, जे अधर्माच्या मार्गावर चालले आहेत. हे काय म्हणताय तुम्ही? पिताश्री, असं कुठलं कारण आहे ज्यामुळे तुम्हाला एक ब्राह्मण असूनही अधर्माची साथ द्यायला विवश केलं गेलं? भूतकाळातल्या गोष्टींबद्दल बोलून आता काय फायदा? त्या यातनामय दिवसांना भूतकाळातल्या घोर अंधारातच राहू दिलं तर बरं होईल. नाही पिताश्री, तुम्ही मला सांगा, कोणत्या कारणांनी तुम्हाला तुमच्या धर्माचा त्याग करून कौरवांचा दास बनावं लागलं? मला सगळं सांगून तुमच्या आत्म्यावरचं ओझं हलकं करा. पुत्र, काय करशील जाणून घेऊन? उगाच तुला दुःख होईल. दुःख आणि यातनांचं हे अवजड ओझं तुम्ही एकटेच वाहून न्याल आयुष्यभर. मी तुमचा पुत्र आहे. काय माझं हे कर्तव्य नाही की मी तुमच्या यातना कमी कराव्यात? पुत्र, माता पित्याला आपल्या मुलांना दुःख नाही, सुख द्यायचं असतं. परंतु जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा मी तुला दुःखाशिवाय काहीच देऊ शकलो नाही. पिताश्री, खूपच दारिद्र्याचे दिवस होते. माझं हे दारिद्र्य म्हणजे एका ब्राह्मणाची विडंबनाच होती. याचं कारण हेच होतं की ब्राह्मण कधी धनाचा दास बनू शकत नाही, भाकरीसाठी आपल्या विद्येचा व्यापार करू शकत नाही. धनुर्विद्या मी भार्गव परशुरामांकडून शिकली होती, म्हणून मोठे मोठे राजकुमार माझ्याकडून ही विद्या शिकायला यायचे. तुझी माताही तुझ्या मोहापोटी मला म्हणाली की मी ही विद्या शिकवायला हो म्हणावं, परंतु तरीही मी माझ्या ब्रह्मत्वाचा त्याग केला नाही. एक दिवस जेव्हा मी तुझ्या मातेला तांदूळ दळून ते पाण्यात मिसळून तुला ते दूध म्हणून पाजताना पाहिलं, तेव्हा एका पित्याचा जीव कळवळून गेला. कारण मी स्वतः तर उपाशी राहू शकलो असतो, परंतु आपल्या पुत्राच्या तोंडून 2 घोट दुधाचा अधिकार हिरावून घेऊ शकलो नसतो. हिरावून घेऊ शकलो नसतो. हिरावून घेऊ शकलो नसतो. नाही. तुझ्या दुधासाठीच मी राजकुमारांना धनुर्विद्या शिकवण्यासाठी कौरव दरबाराचा दास बनणं स्वीकार केलं. मी काय केलं असतं? शेवटी मनुष्यच आहे ना, आणि मनुष्य तर धनाचा दास असतो. मग अशा प्रकारे मी कौरवांचा दास बनलो आणि आजवर त्यांच्या मिठाचं ऋण फेडत आहे. माझ्यामुळेच इतक्या यातना सहन कराव्या लागल्या. माझ्यामुळेच तुम्हाला आयुष्यभर
तुमचं मन आणि तुमचा विवेक आणि तुमच्या आत्म्याचा श्वास कोंडून कोंडून जगावं लागलं आणि माझ्यामुळेच तुम्हाला धर्माचा मार्ग सोडून अधर्माचा मार्ग स्वीकारावा लागला. आज हे सगळं कळल्यावर मला वाटतंय की तुम्ही माझ्यासाठी इतकं मोठं बलिदान केलंय, इतकं मोठं बलिदान केलंय, इतकं मोठं बलिदान केलंय. सांगा पिताश्री, मी तुमचं हे ऋण कसं फेडू? सांगा. एका पित्याने आपल्या अपत्यासाठी काही केलं तरीही ते उपकार नसतात की ऋणही नसतं, म्हणून तुला हे फेडायची काहीच आवश्यकता नाही. परंतु प्रत्येक माता पित्याच्या डोक्यावर एक ऋण असतं जे त्यांच्या नंतर त्यांच्या अपत्याला फेडावं लागतं. अश्वत्थामा, तू मला वचन दे, जर मी या युद्धात मारला गेलो तर तू माझ्या वतीने कौरवांचे हे ऋण फेडशील. मी वचन देतो पिताश्री की मी रक्ताचा शेवटचा थेंबही अर्पण करीन, परंतु कौरवांच्या मिठाचं हे ऋण शिल्लक ठेवणार नाही.